जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे जगाला ज्ञान देण्याकरता संत महात्मे या जगामध्ये अवताराला आलेले आहेत। आणि म्हणून मग जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं। ज्ञानोबारे म्हणतात गुरुविना अनुभव कैसा कळे, गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही। जीवन जगताना तुमच्या जवळ ज्ञान हवं। तुमच्या जवळ जर अज्ञान असेल तर त्याच्यामुळे काय होतं ऐका। एका गावात एक मनुष्य 24 तास दारू प्यायचा। त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने पहिलीपासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच एक नंबर सोडला नाही। आता त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता। त्याच्या बापानं थोडीशी घेतली, कळतं ना, घेतली म्हणजे बिस्लरी नाही बरं, घेतली। त्याच्या बापानं थोडीशी घेतली, शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला। आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला। त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्यानं सांगितलं, काका माझा 20 नंबर आला। दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला। तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला। आता याचाच मुलगा आला। तो बाप म्हटला, पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला। म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला। तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15 20-20 नंबर आणि तुझा फक्त म्हटले 1च नंबर। याला कारण का? त्याच्याजवळ असलेलं अज्ञान। जीवन जगताना अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे। आणि हाच ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरता आमचे संत महात्मे या जगामध्ये अवताराला आले। बुडलेल्या जगाचा कळवळा संत महात्म्यांना येतो। बुडते हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। एकदा माऊलींच्या मनामध्ये असा विचार आला का आपण संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करावी। हा मनोदय पांडुरंगाला सांगावा म्हणून माऊली आळंदीहून पंढरीला आली। पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने माऊलींना हितगुज विचारण्याकरता अंतर गाभाऱ्यात नेलं। तर पांडुरंगाने विचारल्यावरून माझी माऊली बोलू लागली, पुसता सांगेन हितगुज मात, 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 ए बैसोनी एकांत सुख गोष्टी, बैसोनी एकांत सुख गोष्टी, बैसोनी एकांत सुख गोष्टी धावी रूप माझ गोपिकार मना, धावी रूप माझ गोपिकार मना, गोपिकार मना, धावी रूप माझ गोपिकार 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 मना, पुसता संगेन हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी। पांडुरंगाने पुसणं म्हणजे कळतं ना तुम्हाला? म्हणजे काय महिला मंडळ? पुसणं म्हणजे कोण म्हटलेलं आधी पुसायचे? पुसणं म्हणजे जुन्या काळी विचारणं। लोक काय म्हणायचे, त्या आमच्या पाहुण्याला पुसलं म्हणून सांगा। तसं माऊलींची भाषा आहे पुसता सांगेन। पांडुरंगाने विचारल्यावरून माझी माऊली बोलू लागली, देवा मला सगळ्या जगातल्या तीर्थयात्रा करायच्या आहे। मग त्याकरता मला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे। आता त्या काळी नामदेवराय म्हणजे देवाची जीव की प्राण होते। देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही समजेना। देवाच्या लक्षात आलं मी जर हो म्हणालो आणि ज्ञानोबाराय जर नामदेवरायांना घेऊन गेले तर मला एकट्याला पंढरपूरमध्ये करमणार नाही। आणि नाही जर म्हणालो तर नामदेवरायांना घ्यायला कोण आलाय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तू मायसे, नाही तरी कसं म्हणावं? बरं तुम्हाला हे कळालं नसेल तर महिला मंडळ तुमच्या कर्तव्य व्यवहारातलं थोडंसं सोपं करून सांगते की ज्याप्रमाणे घरातल्या सगळ्या मंडळींनी एक विचार केला, या दिवाळीला आपल्या सोनेला माहेरला पाठवायचं। बाई किती जोरात नाही म्हटल्या बघा। तुमची इच्छा, कारण तुमची सुनबाई पण तुम्हाला पाठवावंच लागेल। पुढे ऐका,
आता ऐका, तुम्हाला पूर्ण ऐकायचंय. घरातल्या लोकांनी विचार केला, या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं नाही, पण त्याच मुलीचे काका मोठे चुलते मुंबई हायकोर्टामध्ये जज होते, ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमकी त्या मुलीचे काका तिच्या घरी आले. घरातल्या लोकांनी वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे, तुम्ही मुंबईहून आज आमच्या घरी आलेला आहात? जज साहेबांनी सांगितलं, काही नाही, किती वर्ष झाले माझ्या पुतणीला माझ्या गावी कधी नेलंच नाही. माझी अशी इच्छा आहे की या वर्षी माझ्या पुतणीला मला 15 दिवस गावाला न्यायचंय. घरातले म्हटले, महिनाभर घेऊन जा. आधी काय ठरलं होतं, पाठवायचं. न्यायला कोण आलेत? हायकोर्टातले जज साहेब. नो चॅलेंज. तसं माऊलींना, माझ्या नामदेवरायांना घेण्याकरता आले होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता हो म्हटल्याबरोबर ज्ञानोबाराय निघून गेले. तेवढ्यात तिथे नामदेवराय आले. देव नामदेवरायांना म्हणतात, नामदेवा, अरे तुला संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करण्याकरता ज्ञानोबारायांच्या बरोबर जायचंय. नामदेव महाराजांनी देवाला स्पष्ट नकार दिला. देवा, मी अजिबात तुला सोडून कुठे जाणार नाही. म्हटले, का? देवा, तूच म्हणतो ना तुला माझ्याशिवाय करमत नाही, मला तुझ्याशिवाय करमत नाही, मग आपण असं करू. म्हटले, काय? मग देव म्हटले, अरे नामदेवा, मी तुला ज्याच्या बरोबर पाठवतोय ना ते ज्ञानेश्वर महाराजांनी, मी वेगळा नाही. नवे नवे देव म्हणे नामा पाहे, 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 देव म्हणे नामा पाहे. ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, आत्मा माझा, आत्मा माझा. देव नामदेवरायांची समजूत घालतात. देव म्हणतात, नामदेवा, अरे देव म्हणे नाम्या पाहे आणि ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. देवा, तुझा आत्मा ज्ञानोबरायांचा आत्मा एकच आहे. म्हटले, हो. असं म्हणतोच? म्हटले, हो. मग मी तीर्थयात्रेला जाईल, पण एका अटीवर, अगदी लहान मुलासारखं, कारण लाडके होते ना. नामदेवराय म्हटले, देवा मी जाईल, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घी मी तयाचे दर्शन. इतका हट्टीपणा नको घेऊ दर्शन. फक्त माझी इच्छा आहे का तू ज्ञानोबारायांबरोबर त्यांच्या संत संगतीमध्ये जावं. देवाच्या इच्छेनुसार ज्ञानोबाराय नामदेवराय दोघं जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली. जेव्हा दोघेही दिसेनासे झाले तेव्हा पांडुरंग परमात्मा रावळामध्ये आले आणि देवाला नामदेवरायांखेरीज एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. बघ, ज्या वेळेला कितीतरी वर्षातून परत ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले. नामदेवराय पंढरपूरच्या रावळामध्ये आले. देवाने लांबूनच बघितलं की अरे माझा लाडका भक्त नामदेवराय इतक्या वर्षातून मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं. या आशेने देव विटेवरून खाली उतरले आणि नामदेवराय आलिंगन देण्याकरता देव पुढे आले, पण नामदेवराय पाठीमागे सरकले. देव म्हटले, असं का? नामदेवराय म्हटले, देवा, अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. अभंगाचे म्हणा म्हणा. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू
काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराय म्हटले देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं हे आज मला कळालं. म्हणून जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस देवाची संगत करणं, पडिले वळण इंद्रिया सकळ, नवे नवे त्याचं नामचिंतन करणं, संताची संगत करणं हे आमच्या देहाला एक प्रकारे लागलेलं वळण आहे. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभाव आहे. बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते, असं काही नाही ना. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती, सुया घे बिबगे दामन घे पोत घे. मी नाही बरं, ती बाई तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुया घे बिबगे दामन घे पोत घे, पोराला काळ मणी घे केसावर फुगे. असंच म्हणतात ना महिला मंडळ. जमलं का मला? अहो जमलं का? हा 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 वन्स मोर म्हटलं काय. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकले आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण, म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडवदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशीच, कारण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशीच. कोणाशी महिला मंडळ? बोला ना, कुणाशी? त्या कुणाशी? त्या सुईवालनीशी. हा लक्षात ठेवा. तिथे काय हो, राजा बोले न लाली. तसाच राजा तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटलं काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापानं सांगितलं मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 2-4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला का हो मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाहीतर सरळ नाही बोला. बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतःहून राजा आला ना, सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि 7-8 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 7-8 दिवसापूर्वी ती गावोगावी टिकल्या बांगड्या घेऊन फिरणारी राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली? आता राजाची काही महिला हुशारी, सगळं माहिती आहे तुम्हाला, मग पुढे सांगायचीच गरज नाही. राजाची राणी झाली. राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय, तिला कुठलंच काम करायचं नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, पाणी नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महिला मंडळ, तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळेला 5 पकवानाचं भोजन समोर यायचं. भोजन समोर आलं का ताट कुठंतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजा खाना तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? म्हणजे मी घेऊ का तुम्ही कोणी घेता? मीच घेऊ का? बरं मी नाव घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एक कामीन, बरं फार चांगलं नाव आहे, ऐका. बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी,
ओ आधी होती दासी पट्टराणी केली तिसी तिच्या हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाई. घाबरला. म्हटलं राजाला माहिती पडलं. राजाला माहिती पडलं एवढा राजा शांत का? अजून एक म्हटलं प्रयत्न करूया. पुन्हा त्यानं तो वस्तारा पाण्यामध्ये बुडवला, हातावर घासला, पाण्यात बुडवला, हातावर घासला. त्याच्या हाताला पकडून राजा म्हणतो, अरे नावी दादा, अरे गीस गीस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी जीस कारण तुम तिखी करे ओ सब हम जानी. त्यावेळेला न्हावी घाबरला, थरथरा कापायला लागला, हातातला वस्तारा खाली टाकला, हात जोडले, सांगितलं राजे साहेब याच्यामध्ये माझं काहीच नाहीये, हा सगळा तुमचा राणीचा प्लॅन आहे. आता वास्तविक राजाला काहीच माहिती नव्हतं, पण राजा म्हटला आता खरं सांग नक्की काय झालं. तेव्हा त्या न्हाव्याने सांगितलं, राजे साहेब माझं काहीच नाही, तुमच्या राणीची आज्ञा अशी होती का आज दाढी करता करता राजाची मान कापायची, म्हणून मी वस्ताऱ्याला धार लावत होतो. पुढे नवरा बायकोचं किती भांडण झालं आपल्याला गरज नाही, पण त्याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय. त्या दिवशी जर त्या राजाने ते साधूचं वाक्य जर ऐकलं नसतं तर कदाचित आज राजाची मान कापली गेली असती. पण एका साधूची थोड्या वेळाची का होईना संगती प्राप्त झाल्यामुळे अर्धक्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत् पापा. म्हणून जीवनामध्ये संताच्या संगतीला फार महत्व आहे. संतन की संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग जय हो. लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, संतन की संग तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. म्हणून माझे नामदेवराय म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही ते ते पारक म्हणजे ओळख. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरीच्या रावळातील एक पांडुरंग परमात्मा, एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती, पण जेव्हा मला माऊलीची संगत लाभली ना तेव्हा संपूर्ण चराचरामध्ये एक परमेश्वर आहे असा मला अनुभव आला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनी आठा वहंतेचा. आणि नामदेवराय म्हणतात तो अहंकार आज माझा गळून पडला. नामदेवराय म्हणतात मला अजून तो प्रसंग आठवतोय जेव्हा ज्ञानोबारे आणि मी उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ मथुरा वृंदावन प्रयाग कुरुक्षेत्र करत करत महाराष्ट्रामध्ये आम्ही औंढ्या नागनाथाच्या जवळ आलो. समुद्राच्या किनारी मोठं असं मैदान होतं. त्या मैदानामध्ये रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं. कीर्तनाला खूप समाज जमला होता. नवे नवे नामदेवरायांचं कीर्तन ऐकण्याकरता स्वर्गातून अनेक लाखोनी देव खाली आले होते. आणि त्याच नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये माझे पांडुरंग परमात्मा नाचत होते. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निचंदे, प्रेमाचे निचंदे, विठ्ठल नाचू लागला, नामदेव कीर्तन करी. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला,
कीर्तनी भरला, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. माझे नामदेवराय कीर्तन करत होते, कबीर महाराज पखवाद वाजवत होते, ज्ञानोबराय गायन करत होते आणि माझी जनाबाई पाठीमागे टाळ घेऊन उभी होती. प्रमाण आहे, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी. आता नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. ज्ञानोबराय इतके सुंदर गात होते, कबीर महाराज इतके सुंदर वाजवत होते का ज्ञानोबरायांच्या गाण्याने कबीर महाराजांच्या वाजवण्याने देव इतके नाचू लागले, इतके नाचू लागले. किती नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा पितांबर गळला तरी देव भानावर नाही. आता पखवाद्याचं कसं सगळ्या टाळकड्यांकडे लक्ष असतं, तेवढ्यात कबीर महाराजांचं लक्ष देवाकडे गेलं. देवाचा पितांबर गळलेला. कबीर महाराज देवाला खणवतायत, देवा देवा अहो तुमचा पितांबर. देव म्हटले गबस कबीरा, कीर्तनात बोलायचं. अहो देवा तू, अरे गबस कीर्तनात बोलायचं नसतं. आता पितांबर गळला, कबीर महाराज काय शांत बसणारे? कबीर महाराज पुन्हा पुन्हा खुणवतायत म्हणून बाकीच्या टाळकऱ्यांचं लक्ष देवाकडे गेलं. देवाचा पितांबर गळलेला, देव नाचतायत. पाठीमागून काही टाळकरी मंडळी आली, देवाच्या हाताला पकडलं. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, अन काय झाला म्हणून दचकला जग जेठी. नाचता नाचता अचानक हात पकडले. देव म्हटले काय झालं? खाली बघा म्हटले तुमचा पितांबर गळलाय. देव लाजले, स्टेजच्या पाठीमागे गेले. देव पितांबर सावरायला गेले. कीर्तन थांबलं. तेवढ्यात जनाबाईने सांगितलं ज्ञानोबराया देव पितांबर सावरतायत ना, तोपर्यंत जरा एक अभंग म्हणा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. तेव्हापासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 चाली होतात. एक पहिली चाल, एक मधली चाल. मधली चाल आहे ती जनाबाईची आणि एक शेवटची असते, पण आता वेळे अभावी आपण ती मधली चाल घेत नाही. आता इतकं कीर्तन रंगात आलं. रात्री 9ला कीर्तन सुरू झालं, पहाटे 4 वाजे तरी कीर्तन चालूच. त्या मंदिरामध्ये काही कर्मठ ब्राह्मण मंडळी मंदिरामध्ये पूजे करता आली. बघतो तर काय, जायला रस्ता नाही. म्हटले महाराज ही काय कीर्तन करण्याची जागा आहे? पहाटेचे 4 वाजले, आम्हाला मंदिरात जायला रस्ता नाही. मंदिराच्या पाठीमागे मोठी जागा आहे, तिकडे जा आणि तिकडे जाऊन तुमचं कीर्तन करा. आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय तिथून निघाले, मंदिराच्या मागे गेले. सगळा समाज नामदेवरायांच्या पाठीमागे गेला. पुन्हा कीर्तन सुरू झालं. नामदेवराय कीर्तन करू लागले, कबीर महाराज पखत वाजू लागले, ज्ञानोबराय गाऊ लागले, बाकीचे टाळकरी देव नाचू लागले. पण त्या औंढ्या नागनाथ देवाला साकडं पडलं. अरे आज लाखोनी देव माझ्या घरी पाहुणे आलेत. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. ज्ञानोबराय, नामदेवराय, कबीर महाराज, जनाबाई यासारखे संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आलेत. इथल्या कर्मठांनी त्यांचा अपमान केलाय, त्यांना माझ्या मंदिराच्या पाठीमागे पाठवलंय. मला आता त्यांचा अपमान सहन होत नाही. अरे त्या औंढ्या नागनाथ देवाने काय केलं माहितीये? फिरविले आ
नामदेवा हाती. त्या औंढ्या नागनाथ देवानं सुद्धा ज्या ठिकाणी नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं त्या ठिकाणी आपलं तोंड फिरवलं. आजही तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढ्या नागनाथला जर गेलात तर तिथला नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे. कारण महादेवाचा नंदी मंदिराच्या समोर असतो, पण तिथला नंदी मात्र मंदिराच्या पाठीमागे आहे. कारण का? तिथल्या औंढ्या नागनाथ देवानं तोंड फिरवलं. देवानं तोंड फिरवलंच फिरवलं, नुसतं देवानं तोंड नाही फिरवलं, एवढं मोठं निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. नामदेवराय म्हणतात हे कुणाच्या कृपेने जावं झालं? केवळ फक्त संताच्या. म्हणून नामदेवराय म्हणतात मी तुम्हाला एक नाही दोनही हात वर करून सांगतो, कलियुगामध्ये संगत जर करायची साधूची करा, संताची करा. कारण का? कलियुगामध्ये संतच थोर आहेत, साधूच थोर आहेत. अभंगाचे साधू थोर जाना, 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 साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. संत महात्मे म्हणतात कलियुगामध्ये आमचे साधू थोर आहेत, संत थोर आहेत. संत थोर का आहेत? कारण का तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? देवाची प्राप्ती करायची असेल तर त्याकरता आपल्याला संताची संगत करावी लागेल. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपल्या समोर दिसायला रामाची प्रतिमा वेगळी, कृष्णाची प्रतिमा वेगळी, आपल्या समोर ज्ञानोबरांची प्रतिमा वेगळी, तुकोबरांची प्रतिमा वेगळी. दिसायला जरी वेगवेगळे असले ना सगळेजण एकच आहेत. बघा, ज्या वेळेला कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला, भगवान महादेवांचा अवतार झाल्यानंतर या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आपण बघा या जगामध्ये बाळू मामा हा सुद्धा कोणाचा अवतार आहे? भगवान शंकराचा अवतार आहे. खंडेराया हा सुद्धा भगवान शंकराचा अवतार आहे. पण आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता कधी ते बाळू मामाच्या रूपाने येतात, कधी ते खंडेरायाच्या रूपाने येतात. तेच भगवान शंकर आहे. पण आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता जेव्हा ते खंडेरायाच्या रूपाने या जगामध्ये येतात, बघा खंडेराया आणि ही देवी हे आपलं कुलदैवत आहे. म्हणून जेव्हा माझे भगवान महादेव खंडेरायाच्या रूपाने येतात त्यावेळेला शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवन बानुला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, ताज मारणी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, ताज मारणी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा वरदार, दिल्या वचनाला जागना झाला बाणूचा वरदान,
शिव मार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आधी मायेचा मल्हारी तुझी प्रचंड आधी मायेचा मल्हारी तोचे प्रचंड आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरागोडा आकड धूम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा गोरा आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरागोडा पाऊले तोडा कमरी करकटा कठीण मस्तके तोरा गोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आधी मायेचा मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा हरी मायेचा मल्हारी तोचे प्रचंड अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग कागा धरिला सरा 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 तुग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी तुग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी तुग पुढं तुग पुढं पुढं तुझ्या कागा धरिला सरा 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 येळकोट येळकोट बाळू मामाच्या नावानं आई राजा वा वा असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं बाकी काही नाही माइंड फ्रेश आणि आपलं कुलदैवत आई खंडेराय इतका मोठा नाम सप्ताहाचा महिला सप्ताहाचा कार्यक्रम तुम्ही केलाय म्हणजे त्या कार्यक्रमाला आपल्या खंडेरायाला बाळू मामाला जवळच ही देवी माता आहे तिला सुद्धा या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे माते आमच्याकडून आमच्या हातून वर्षभर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ कर आणि तू सुद्धा आमच्या गोंधळाले म्हणून म्हटलं अंबाबाई लाड लाड ये ग काग धरिला सराग धरिला अजून म्हटले असे पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं बायकांच्या लगेच सांगत येतं असंच एका गावात लोक म्हटले ताई अजून म्हणा मी म्हटले आणि तिकडून अशी एक जगदंबा धावत आली म्हटलं थांबा मावशी थांबा म्हटली का ती पळत आली आणि तिनं माझा बाईकच घेतला आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं आणि ती मावशी उड्या मारत होती आणि तिच्या कमरेली होती पैशांची पिशवी तो बाटवा मी घेतला काढून ती मावशी लागली उड्या मारायला माझ्याकडे बघून माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये अनेक रूपाने यायला तयार आहे अनेक अवतार त्याने आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता घेतलेले आहेत आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण इथे जन्माला आलो जन्माला आल्यानंतर संतांनी आपल्याला जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपल्याला जायचंय काही लोक जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही बघा एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची काय लागेल ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात ब्राह्मणाने सांगितलं बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही तुम्ही दुसरी जोडी बसवा ती म्हटली असं कसं खर्च मी करणार पूजा मलाच करायची ब्राह्मण म्हटलं बाई तुमचे पती नाही तुम्ही पूजा करू शकत नाही ती बाई जरा पुढची हुशार होती पुढची हुशार कळतं ना त्या पुढच्या हुशार बायका गावात कुणाला ऐकत नाही ती उलट म्हणते चल माझ्यासारखी शहाणी आपल्या सगळ्या शिराळा गावात नाही आणि ती ब्राह्मणाला म्हटली पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये तुम्ही बायको म्हणून काय घेऊन बसता
कोणी सांगितलं? ब्राह्मणाने. बर, मग ती म्हटली पुरुषांकरता जर बायको म्हणून सुपारी आहे तर आमच्याकरता नवरा म्हणून काय ऑप्शन? ब्राह्मणाने सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं? पुरुषांकरता सुपारी म्हणजे आमच्याकरताही काहीतरी असेलच ना, तुमचा अभ्यास कुठंतरी कमी पडतोय. असं म्हटल्यावर त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात तो ब्राह्मण उठला, त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटले बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण तिच्या पुढचा हुशार होता. तो ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. असं काही करू नका. हे फक्त जे ऐकत नाही त्यांच्याकरता उपाय आहे. म्हणून जीवनामध्ये कधीतरी कोणाचं ऐकत जा. एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखे घरात घ्यायचे बाहेर काढायचे, घरात घ्यायचे बाहेर काढायचे. बरं सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि म्हटला बाई सकाळपासून मी तुमच्या गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, अहो किती तुम्ही ती सासूला त्रास देता. ती म्हटली मी अजिबात त्रास वगैरे देत नाही, मी सकाळपासून व्यायाम करते. व्यायाम? तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून व्यायाम? ती म्हटली खरं सांगू का दादा, मी रामदेव बाबांचे कट्टर भक्त आहे आणि मी सकाळी उठले त्या टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय सास को अंदर लो सास को बाहेर छोडो, सास को अंदर लो सास को. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात बाबांनो श्वास घ्या श्वास सोडा. तुम्ही त्याचा गैरार्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील? म्हणजे जीवनामध्ये आपल्याला जर काही कळत नसेल तर दुसऱ्याला विचारा. या कलियुगामध्ये आपला उद्धार जर कशाने होणार असेल, नामसंकीर्तन साधन पै सोपे, साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे. साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नरगती जायाच जावे वनांतरा, नरगती जायाच जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नरगती जायाच जावे वनांतरा, जावे वनांतरा, जावे वनांतरा. कलियुगामध्ये साधन सांगितले, नाम संकीर्तन साधन पै सोपे. कीर्तनाचं साधन हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे. म्हणून कलियुगामध्ये कीर्तन भजन का श्रवण करायचे असतात माहितीये? कीर्तनात बसल्यानंतर 2 तास कीर्तन श्रवण केल्यानंतर जळतील पापे जन्मांतरीचे, आपल्या जन्मापासून आतापर्यंत आपल्या हातून जेवढी पापं झाली असतील ना, त्या पापाचा नाश कीर्तनामध्ये होत असतो. म्हणून कीर्तन भजन ऐकायचे असतात. आणि मग तुम्ही सांगाल बघा, एक कीर्तन संपलं, एक माणूस मला भेटला, म्हटला ताई तुम्ही असं सांगितलं कीर्तन श्रवण केलं की माणसाचं पाप जळतं. अहो अजूनपर्यंत मी पापच केलं नाही, माझं काय? म्हटलं या जगात असा एकही माणूस नाही का त्याच्या हातून काही पाप घडत नाही. तो म्हटला सांगा माझं पाप. म्हटलं सांगू. रस्त्यानं जात असताना किडा मुंगे सारखे बारीक बारीक जीव आपल्या पायाखाली चिरडले जातात, याची आपल्याला कल्पना आहे का? नाही. मग एखादा किडा मुंगे आपल्या पायाखाली मरत असेल, त्याचा जीव जात असेल तर ते काय आहे? पाप आहे. ते जाऊ द्या. बसल्या बसल्या एखाद्या मच्छर जर आपल्या समोर आपल्या हाताला चावला, आपण त्याला मारतो का सोडून देतो? मारतो का? आता किती जरी कीर्तन ऐकलं तरी तुम्ही उद्या मच्छर मारणारच म्हटले का? तो आपला स्वभाव झालाय, आपण त्याला मारणारच. मुंगी चावली तरी आपण त्याला मारतो. आणि मग असे जे काही आपल्या हातून जाणते अजाणतेपणे जे काही पाप घडतात ना, त्या पापाचा नाश या कीर्तनामध्ये होत असतो. जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून कीर्तन ऐकायचे असतात. आता आज कीर्तन संपलं, तुम्ही परत घरी चालल्या, एखादी किडा मुंगी पायाखाली गेली, उद्या परत कीर्तनाला या, जळतील पापे जन्मांतरीचे. रोज रोज येत चला. मग तुम्ही सांगाल काला झाल्यावर आमचं कसं काय व्हायचं? मग काय करायचं? शेजारच्या गावात सप्ताह चालू झाला, तिकडे येत जा, जळतील पापे. ही ताकद आहे भगवान परमात्म्याच्या चिंतनाची. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी,
कलियुगामध्ये साधू थोर आहेत पण खरे, खोटे नाही. आत्ताच्या काळामध्ये साधू झाले पण कसे? ऐशे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगाला वनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप. असे साधू या कलियुगामध्ये झाले. पण या फसव्या बंधूंपासून जरा सावध राहा. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. आल्यानंतर गावामध्ये लोकांना प्रवचन सांगायचे, हरिपाठ वगैरे करायचे. मला वेदशास्त्राचं ज्ञान आहे असं ते लोकांना सांगायचे. एक दिवस 1 लाखाचे 2 लाख करतो, 2 लाखाचे 4 लाख करतो, पैसा कोणाला नकोय. त्या गावातले एक इंजिनियर त्याचे डबल पैसे करून दिल्यामुळे त्याची साधू महाराजांवर श्रद्धा बसली. तो घरी गेला आणि बायकोला म्हटलं, अगं आपल्या गावात इतके महान साधू आलेत, तू काही कर पण त्यांच्या दर्शनाला चल. तिनं सांगितलं, मी त्या बंधूच्या पाया पडणार नाही. त्यानं सांगितलं, बंधू नको साधू म्हण. कारण का तर ती एका कट्टर वारकरीची मुलगी होती आणि वारकरी लोक अशा बंधू साधूंवर विश्वास ठेवत नाही. तिने सांगितलं, मी येणार नाही. हवं तर संध्याकाळी त्यांना आपल्या घरी भोजनाकरता घेऊन या, त्यांच्याकरता पाची पकवानाचं भोजन करते, पण मी तिकडे मंदिरात त्याच्या पाया पडायला येणार नाही. त्यांना सांगितलं, ठीक आहे, संध्याकाळच्या वेळेला साधू महाराज येतील, गावातील काही प्रतिष्ठित मंडळी येतील, तू 10-15 लोकांचा स्वयंपाक तयार कर. तिने सांगितलं, करणार. अतिथी देव भव. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. त्या बाईनं पाची पकवानाचं भोजन बनवलं. पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडया सगळं काही केलं. साधू महाराज आले, चहा पाणी झाला आणि साधू महाराजांनी बसल्या बसल्या सांगितलं, या जगात काय चालतं ना, हे सगळं मला तुमच्या गावात बसल्या बसल्या कळतं. हे त्या बाईनं ऐकलं. काय म्हटली? गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं हे साधू महाराजांना कळतं. मग तिने काय केलं, ती वारकऱ्याची मुलगी होती, हुशार होती. तिनं ताटं वाढताना काय केलं माहिती का? भजे जे आहेत ना, भजे ते भाताच्या खाली लपून ठेवले. काय केलं? भजे भाताच्या खाली लपून ठेवले. कारण इथं बसल्या बसल्या महाराजांना जर जगातलं दिसलं, भाताखालचे जर भजे दिसले तर साधू खरा, नाहीतर साधू खोटा. आता तिनं ते भजे भाताखाली लपून ठेवले. प्रत्येकाला ताटं वाढण्यात आली. बरोबर ते भजे लपवलेलं ताट साधू महाराजांच्या समोर ठेवलं. श्लोक म्हणायला सुरुवात केली. ब्रह्मार्पण ब्रह्मवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीनं. अशा प्रकारे साधू महाराजांनी श्लोक बोलला. डोळे झाकले आणि डोळे झाकल्याबरोबर साधू महाराज जोरात म्हटले, हाड 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 हाड. इंजिनियर म्हटला, महाराज व आजूबाजूला कुठे कुत्रे नाही, काय नाही, आमच्या घरी कुत्रे नाही, तुम्ही हाड कोणाला म्हणालात? ते साधू महाराज म्हटले, कसे नसाहेब, अहो जेव्हा मी डोळे झाकले तेव्हा मला असं समजलं का पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रे शिरलेत आणि ते कुत्रे मी इथं बसल्या बसल्या हाकलले. बाई म्हटली, आता खरी परीक्षा आहे. ती बाई म्हटली, बसा जेवायला. तिला घाई झाली होती ना, बसा जेवायला म्हटली. आता घर मालकाचं लक्ष प्रत्येकाच्या ताटाकडे गेलं. सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते. साधू महाराजांच्या ताटात भजे होते का? आता तुमचं लक्ष फक्त भजनवर असू द्या. साधू महाराजांच्या ताटात भजे होते, पण कुठं होते? भाताच्या खाली. इंजिनियरला दिसले का? नाही दिसले. तो म्हटला, का ग, सगळ्या गावाकरता साधू महाराजांकरता स्वयंपाक केला, प्रत्येकाच्या ताटात भजे वाढले, साधू महाराजांना तू भजे नाही दिले, मुद्दाम केलंस, महाराजांचा अपमान केला. रागाच्या भरात जो उठला आणि बायकोला मारायला धावला. साधू महाराज म्हटले, थांबा साहेब, अहो एवढ्या पाहुण्यांना वाढता वाढता गडबडीत त्या विसरल्या असतील. माई असं करा, भांडू नका, मला दुसरे भजे द्या. ती म्हटली, थांबा महाराज, अहो जगाला फसवू शकता पण आमच्यासारख्या वारकऱ्यांना नाही. अहो इथं बसल्या बसल्या जर तुम्हाला पंढरपूरच्या रावळातले कुत्रे जर दिसले तर भाताखालचे भजेच कसे दिसले नाही. याला म्हणतात खोटा साधू. म्हणून कलियुगामध्ये साधू झाले पण ऐशे कैशे झाले बंधू. म्हणून खरा संत कोणाला म्हणतात? त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याचे संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, त्याची संत, तेजी संत 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 तेजी ज्यांचा हे ता विठ्ठले, ज्यांचा हे ता विठ्ठले,
की संत, खरा संत कुणाला म्हणतात? ज्यांचा हेत विठ्ठले, जे विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाही. दुसऱ्याला टामणे टोमणे कळतात का तुम्हाला? काही काय बायका कसं, सुनबाईला पटकन, आता कलियुग आहे, सुनबाईला बोलता येत नाही, बोललं तर ती नवऱ्याला नाव सांगते, मग घरामध्ये भांडणं होतात. मग ती सासूबाई काय करते, आपली मुलगी आली का अशी त्या मुलीला बोलते. सुनबाईला कळतं का ही मलाच बोलते, त्याला म्हणतात लेकी बोले. म्हणतात का तुमच्याकडे असं बोलतात ना? लेकी बोले सुने लागे. म्हणून बघा, आमचे संत महात्मे अजिबात कोणाला नेनती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचोनी, देवाच्या चिंतनाशिवाय ते दुसरे काही बोलत नाही. त्यांना खरं संत असं म्हणतात. काही साधकांनी नामदेवरायांना प्रश्न केला, नामदेवराया, कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणताय संत श्रेष्ठ, संत श्रेष्ठ, संत आमचा अंगीकार करतील का? संत आम्हाला जवळ घेतील का? नामदेवराय म्हणतात, संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतातच करतात, पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच मायेने करतात. म्हणून तर संपूर्ण जग माझ्या ज्ञानोबारायांना आजही माऊली या नावानं ओळखतं. संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू. तो प्रसंग आठवला, अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या वठावरचे दूध वाळले ना वाळले, तोच त्यांच्या मातापित्यांना देहांताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचे तुकडे टाकले नाहीत, शेण आणि दगड टाकले. स्वतःच्या घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही, इंद्रायणीवर पाणी भरू दिलं नाही, मांडे भाजण्याकरता भांड दिलं नाही, पण कुंभारानं दिलेलं खापर हिसकावून घेऊन ते मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. इतका हा आळंदीकरांनी दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबरायांनी एकाही अभंगात, एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली आणि काय सांगितलं, जे कळंची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे खळ म्हणजे वाईट. ज्ञानोबराय म्हटले, ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटांचं चांगलं होऊ दे. संत महात्मे विश्वावर दया करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. इहलोकी तोची सर्वभूती सम, 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 शरीराचा भ्रमाने नोकदा, शरीराचा भ्रमाने नोकदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर, शरीराचा भ्रमाने ढासळे, शरीराचा भ्रमाने ढासळे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, इहलोकी तोची सर्वभूती सम, हा शरीराचा भ्रम, शरीराचा भ्रम गदा, हा इहलोकी तोची सर्वभूती सम, हा शरीराचा भ्रम, हा शरीराचा भ्रम गदा, वा वा. इहलोकी तुझी सर्वाभूती सम, शरीराचा भ्रमणे नोकदा,
नामदेवराय म्हणतात, आमचे संत महात्मे जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला. संबंध फक्त देवाशी आणि देवाशी जोडला. धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला. संबंध फक्त देवाशी आणि देवाशी जोडला. आणि म्हणून देवाशी संबंध जोडत असताना बघा, आपण संत महात्मे काय करतात, शरीराचा भ्रमणेनो कदा. संत महात्मे आपल्या शरीरावर प्रेम करत नाही, पण या उलट आपण आपल्या शरीरावर किती प्रेम करतो. अक्षरशः तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. धनासाठी, संपत्तीसाठी लोक आपला जीवही द्यायला तयार असतात. एक उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याला म्हटली, का हो त्या शेजारच्या बाईकडे किती सोनं, किती सोनं, गळ्यात सोनं, हातात बांगड्या, सगळं सोनंच सोनं, आणि मला 1 ग्रॅम सुद्धा सोनं नाही. तुम्ही काही करा, आजच्या आज मला 10 तोळ्याच्या बांगड्या केल्याच पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये 10 तोळ्याच्या बांगड्या करायच्या सोपी गोष्ट आहे का? सोनं किती लाखावर गेलं आता, काही माहिती का नाही? 1.57 केलं वाटतं आताच. बघा, सोनं इतकं महाग झालं. तिनं सांगितलं काही करा, पण मला आजच्या आज 10 तोळ्याच्या बांगड्याच करा. नवऱ्याने विचार केला, एवढे वर्ष लग्न झाले, बायकोने कधी नाही मागितलं, आजच मागितलं. त्याने लगेच काहीतरी केलं आणि आपल्या बायको करता रात्री 10 वाजता 4 तोळ्याच्या 4 बांगड्या घेऊन आला आणि तिने 4ही बांगड्या हातामध्ये घातल्या. आता कुठलीही स्त्री असो, एकदा का सोनं केलं, तिला असं वाटतं कोणीतरी मला विचारावं. वाटतं ना विचारावं, कशा हो म्हणतात बघा. तिला असं वाटतं कोणीतरी मला विचारावं. आता सकाळी तिला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठली, 4ही बांगड्या हातामध्ये घातल्या आणि शेजारणीच्या घरात गेली. आता नवऱ्यानं बांगड्या केल्या, डायरेक्ट कशा दाखवायच्या. तिनं जरा डोकं चालवलं. ती म्हटली, का हो ताई, झाला का चहा, झालं का पाणी, अशा हात पुढं करू विचारायला लागली. पण शेजारणीला वाटलं आली असेल गप्पा मारायला, तिने काही लक्ष दिलं नाही. पुढच्या घरात गेली, म्हटले, का हो ताई, झाला का चहा, झालं का पाणी. असं करता करता संपूर्ण शिराळा गाव फिरली, पण एका बाईने विचारलं नाही, बाई बांगड्या कधी केल्या, किती तोळ्याच्या केल्या, किती लाखाच्या केल्या. मनात राग आला. म्हटली, माझ्या नवऱ्यानं एवढ्या प्रेमानं बांगड्या केल्या आणि एका गावातल्या बाईने विचारलं नाही. म्हटली, जाते आणि सगळ्या गावचाच काटा काढते. रागाच्या भरामध्ये गावाच्या बाहेर गेली. एका शेतकऱ्याची मोठी अशी गवताची गंजी होती. गेली तशी तिने त्या गंजीला आग लावून दिली. आगीच्या ज्वाळ्या उंच उंच आकाशात गेल्या. गावकऱ्यांना समजलं गावाच्या बाहेर कुठेतरी आग लागली. सगळे गावकरी पळत गेले. महिला गेल्या, पुरुष गेले, कोणी हांडे घेतले, कोणी बादल्या घेतल्या. सगळेजण ती आग विझवत होते. आणि आता ही बाया तिथंच उभी होती आग लावून. ती सांगत होती, अहो इथं पाणी होता, तिथं पाणी होता. असं करता करता एक शेजारी म्हटली, गंगूबाई, अगं बांगड्या कधी केल्या, किती लाखाच्या केल्या. म्हटली, मेले. सकाळी जर विचारलं असतं तर कशाला म्हटली गंजीला आग लावली असती. याला म्हणतात तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. इतका आपण आपल्या शरीरावर प्रेम करतो, इतका आपण या देहाला सजवतो, नटवतो. पण संत महात्मे शरीराचा भ्रम नेनो कदा. एक दिवस भगवान बुद्ध आपल्या नादात एका नगरातून चालले होते. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, देवाचं चिंतन चालू होतं, नाचत होते, गात होते. हा विचित्र प्रकार एका कुत्र्यानं पाहिला. तो कुत्रा जोर जोरात भुंकत आला. येऊन त्याने भगवान बुद्धांच्या पायाचा लचका तोडला. पायातून रक्त वाहू लागलं. काडीचाही प्रतिकार नाही. कुत्र्याने दुसऱ्या पायाचा लचका तोडला. दुसऱ्या पायातून रक्त वाहू लागलं. काडीचाही प्रतिकार नाही, कारण त्या महात्म्याची ब्रह्मानंदे लागली टाळी. कोण द्या हाते संभाळी. हा विचित्र प्रकार एका गच्छवर बसलेल्या महाशयानं पाहिला. तो लांबूनच ओरडला, म्हटला, महाराज महाराज, कुत्ता कुत्ता. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं. महाराज म्हटले, अरे कुत्ता जाने और चमडी जाने. महाराज म्हटले, कुत्रा सावला, यात माझं गेलं तरी काय, कारण हे शरीर माझं नाही. हा देह मी उसना घेतलाय. देह हा पाचाचा आणि लावसना शेकी ज्याचा त्याला देणे पडे. पंचतत्वाचा देह काळाकडून मी उष्णा घेतलाय. ज्याचा घेतलाय त्याला परत द्यायचंय. म्हणून आम्ही या शरीरावर प्रेम करत नाही. शरीराचा भ्रम नेनो कदा. शेवटी या अभंगामध्ये माझ्या नामदेवरायांनी संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचे
दामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. आणि म्हणून या अभंगामध्ये शेवटी आमच्या नामदेवरांनी संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. गाय आणि संत यांच्यामध्ये फरक अगदी थोडासा आहे. गाय दूध देते, तिचा 2-3 महिन्याचा काळ खंडित जातो, पण या उलट आमचे संत अखंड निरंतर ज्ञानामृताचा वर्षाव मेघवृष्टीने करतात. म्हणून साधू निरंतर वर्ते तैसा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा 10वा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपलेली आहे, जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे 15 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं प्रबोधनाविषयी सांगते. एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते, तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर जननी जनेस भक्त बने, दाता बनिया शूर, नाही तो बरी वांज भली क्यू खाइया नूर. माते, तो मुलगा देशाची, समाजाची, ईश्वराची सेवा करणार असला पाहिजे. असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला जर घालता येत नसेल तर माते तू वांज राहिली तरी चालेल. म्हणून आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार करा. ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी तिनं काय म्हटलं पाहिजे? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंग नाथ ग जो बाळा जो जो रे जो, डाव्या कुशीला रंग नाथ ग जो बाळा जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी मी वाजवित होते टाळ, संत रूपाने येईल बाळ ग जो बाळा जो जो रे जो, संत रूपाने येईल बाळ ग जो बाळा जो जो रे जो. गरोदरपणी ती माता हरिपाठाला, कीर्तनाला, भजनाला गेली तर तुमची मुलं, तुमच्या मुली, आज या मुली कीर्तनात ज्या काय टाळ घेऊन उभ्या आहे ना, यांच्यासारख्या कीर्तनात, हरिपाठात, भजनात टाळ घेऊन उभ्या राहतील. पण गरोदरपणी तुम्ही पिक्चरला जर गेल्या आणि रोज मालिका जर बघत बसल्या तर तुमची मुलं फक्त वरातीतच नसतील. याला कारण का? फक्त आईचे संस्कार. बाळावर पहिले गर्भसंस्कार हे मातेच्या उदरामध्ये होत असतात. आई ज्याप्रमाणे संस्कार करेल त्याप्रमाणे आपली मुलं घडत असतात. म्हणून पूर्वीच्या काळी माता कुठलंही काम करताना देवाचं चिंतन करायच्या. काय म्हणायच्या त्या माता? एकदा मी पुढे म्हणते, इथं बसलेल्या सगळ्या मातांनी माझ्या पाठीमागे छान म्हणायचंय. जरा व्यवस्थित बसा. ते दादा तुमच्या सगळ्यांची शूटिंग घेणार आहे. 2 मिनिटं टाळ पकवात काही वाजवू नका. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. आवाज. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. ओव्या गावो भतारा तो ये रे बा विठला. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा, खूप गोड म्हटले हा. असं वाटलं तुम्हाला असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे होतं. पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करायच्या. परिणाम त्यांच्या पोटी ज्ञानोबा, तुकोबा, संत जनाबाई, संत मीराबाई, संत सकोबाई आणि यांसारख्या संत महात्मे जन्माला आले. माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा जन्माला आला. शेवटी जाता जाता थोडंसं राजांचं नाव घेतले, कारण आपल्या पत्रिकेवर पहिला फोटो या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा आहे. आणि म्हणून ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या आपल्यावर वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट आहे का? छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर
33 कोटी देवांनी ज्याला वाकवून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, इको इको, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवार. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा गणतंदार यवनाचा करी करी सरदार. यवनाचा करी करी सरदार. यवनाचा करी करी सरदार. युगा युगाचा गणतंदार यवनाचा करी करी सरदार. यवनाचा करी करी सरदार. यवनाचा करी करी सरदार. मराठा मर्दा होऊन कुणाला, मराठा मर्दा होऊन कुणाला थाटायला शत्रूच्या भोजा. थाटायला शत्रूच्या भोजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. तळपे हाती नगी तलवार गोवणी राणा कृष्णे वरसार. हो निराला कृष्ण वरदार. हो निराला कृष्ण वरदार. तळपे हाती नगी तलवार गोवणी राणा कृष्णे वरसार. हो निराला कृष्ण वरदार. हो निराला कृष्ण वरदार. हर हर करी करी कपारी, हर हर करी करी कपारी. खुदाला राजाच्या फौजा, खुदाला राजाच्या फौजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद. निर्दयी खानाचा करुणी वरद. निर्दयी खानाचं करुणी वरद. निर्दयी खानाचं करुणी वरद. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद. निर्दयी खानाचा करुणी वरद. निर्दयी खानाचं करुणी वरद. निर्दयी खानाचं करुणी वरद. कापून यवना करीत जाईना, कापून यवना करीत जाईना. हातीत मिळवल्या पैंजा, हो हो, हातीत मिळवल्या पैंजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरा हरा पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज नित्यवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. बाळूमामा की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हर हर आज या ठिकाणी आपल्या या श्री क्षेत्र शिराळा या गावामध्ये चालत असलेला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे याही वर्षी वैकुंठवासी हरिभक्त परायण श्री चिंबडेकर महाराज बाबा यांच्या प्रेरणेने ग्रामस्थांच्या आणि भजनी मंडळाच्या सहकार्याने हा नाम सप्ताह मोठ्या आदराने या ठिकाणी चालू आहे. वाल्मिकी रामायण पारायण सोहळा आणि लक्ष्मण शक्ती सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि यावर्षी आपण हा गोड असा महिला सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या महिला कीर्तनकारांना आपल्या गावातलं एक स्टेज आपण उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल तुमच्या ग्रामस्थांचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे त्या आदरणीय सौभाग्यवती जिजाबाई बाळासाहेब आजबे यांच्या
वतीने आजची ही कीर्तन ऋती सेवा आहे. सौजन्यकर्त्यांचं एकदा टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. सौजन्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. सगळ्याच कीर्तनकारांचे सौजन्य या ठिकाणी दिलेले आहेत. रोजचं अन्नदान सकाळ संध्याकाळ संपूर्ण गावाला अन्नदान चालू आहे आणि संपूर्ण अन्नदात्यांचा आभार. अन्नदाता सुखी भव. या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या आमच्या सोनाली दिदींच्या संस्थेतल्या भाविकाताई. खूप गोड सेवा दिली भाविका, तुझं या ठिकाणी मनपूर्वक आभार. कारण आज तिचं वय लहान आहे पण लहान वयामध्ये एवढं मोठं तिनं ज्ञान संपादन केलं. मूर्ती लहान पण कीर्ती महान. म्हणजे कीर्तनामध्ये मृदुंग वाजवायचा म्हटलं तर सोपी गोष्ट नाही. त्याकरता मनगटात सुद्धा मर्दाची ताकद असावी लागते. पण आपल्याकडे आज मर्द नव्हता तर 2 मर्दांगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून भाविका दिदी. आणि तुझं नाव काय बेटा? काय? परी? बस एवढीच परी? हा ती परी बघा, तिनं सुद्धा गोड मृदुंग वाजवला. दोघींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि या ठिकाणी ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या दिदींच्या संस्थेतल्या नाव काय बेटा? हा, भक्ती दिदी. आणि तू? अंजली. त्यांनी सुद्धा अतिशय गोड गायन केलं. 8 दिवस ते आपल्या सप्ताहामध्ये गायन करण्याकरता आहेत. त्यांच्या दोघींचंही मनपूर्वक आभार. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या विद्यार्थिनी, माझी पुतणी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, त्यांनी सुद्धा गोड असं गायन केलं. सगळ्या गुणीजनांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पाठीमागे या सगळ्या दीदींच्या संस्थेतल्या विद्यार्थिनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाव जगी या आशयाने अतिशय सगळ्या जणी टाळ घेऊन गोड 2 तास या कीर्तनात नाचल्या. धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या सगळ्या विद्यार्थिनींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. इकडे आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला सिस्टेमवाले दादा, एकदम सुंदर, एकदम कडक, खूप गोड. तुमचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि 2 चोपदार आहेत. आता चोपदार तरी का पुरुष ठेवले बरं? त्या तरी महिला पाहिजे होत्या. महिला सप्ताह आहे. 2 महिलांना कपडे झाले का झाले चोपदार, त्याला काय. पण असो, आज या ठिकाणी हे 2 चोपदार आहेत. त्यांनी सुद्धा सुंदर सेवा दिली. आणि इकडे तुळशीवाल्या आई, त्या 2घी जणी आई आहेत, विनयवाल्या ताई आहेत, विनेकरी बाबा आहेत. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं यूट्यूबच्या माध्यमातून शूटिंग केलं त्या दादांचं सुद्धा मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग या कार्यक्रमात सहभागी झालात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज या कार्यक्रमाकरता विशेष करून माझ्या महिलांची संख्या भरपूर आहे. आणि आपण जर बघितलं तर या धर्म मंडपामध्ये जवळजवळ 80% गर्दी आमचीच आहे. म्हणून माझ्या महिलांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही सगळी पुरुष मंडळी, समोर बसलेली संप्रदायातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठे आहात. तुमच्या गावात माझं पहिलंच कीर्तन असल्यामुळे मला काही कोणाचा परिचय नाही. या ठिकाणी आमच्या आदरणीय मोरे भाऊ, त्यांची मुलगी अनुश्री, ती दिदी पहिली माझ्याकडे होती, आता दिदींच्या संस्थेत आहे. ती सुद्धा या ठिकाणी, त्यांचे वडील ते आमचे मोरे भाऊ 60 किलोमीटर अंतरावरून कीर्तन ऐकण्यासाठी आलेत. का ताई तुमची भेट होईल या अर्थाने. त्यानंतर आमच्या स्नेहलचे, तुमचं आडनाव मदने, ते मदने आमचे भाऊ आहेत. ते सुद्धा दोघं नवरा बायको हे या ठिकाणी आलेले आहेत. आणि विशेष का तर त्यांची मुलगी सुद्धा माझ्याकडे शिकायला होती म्हणून ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आता जवळजवळ 11 वाजलेतच, पण तुम्ही सगळे माझ्यासमोर इतक्या आनंदात, इतक्या उत्साहात बसलात. असे फुलासारखे तुमचे प्रत्येकाचे चेहरे टवटवीत आहेत. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणालाही झोप लागणार नाही. करायचं का मग? आहे तयारी? नक्की? पुढच्या वर्षी. असो, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोलताना माझ्याकडून जर काही चुकलं असेल क्षमस्व. आल्याबरोबर ज्यांच्या घरी आमच्याकरता संत भोजन होतं त्यांचं नाव तेच ना, जिजाबाई बाळासाहेब आजबे, त्यांच्या घरी आमचं संत भोजन होतं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. त्यांचं नाव जाता जाता घेतलं याला कारण का ते म्हणतील ताई आमच्या गावात आल्या, सगळ्या गावाचे नाव घेतली, आमचंच खाल्लं आणि आमचंच नाव नाही घेतलं, असं नको व्हायला. म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. सर्व अन्नदात्यांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. जाताना एक सांगेल की मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मी नांदेडला कीर्तनाला जात असताना वाशिमला समृद्धी हायवेला माझा फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या मानेचा मणका मोडला, मणक्याचे माझे 2 ऑपरेशन झालेत. पण 6-7 महिने माझे सगळे कार्यक्रम बंद होते. पण रोज सकाळ संध्याकाळ उठली की पांडुरंगाला एकच सांगायची, पांडुरंगा मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते,
9व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज कीर्तन करते त्याला 25 वर्ष झालेत. सांगितलं पांडुरंगा 25 वर्ष तुझा हरिपाठ काकडा भजन कीर्तन कधी सोडलं नाही. मी घरामध्ये बसणाऱ्यातली नाही. मला घरात बसायचं नाही. मला परत चालायचंय, परत उभं राहायचंय, परत कीर्तन भजन करायचंय. म्हणून 6-7 महिन्यातच पांडुरंग परमात्म्याने परत उभं केलं, चालायला लावलं, बोलायला लावलं. ॲक्सिडेंटमध्ये पायाला मार लागलेला, डाव्या पायाला. अजून तेवढं चालता येत नाही. पण आज तुमच्यासमोर जी उभी आहे, मी भिवंडीहून इथपर्यंत आलो. जवळजवळ 250 किलोमीटरचं अंतर आहे. 6-7 तासाचा प्रवास आहे. एवढा प्रवास करून इथपर्यंत आलो. 2 तास कीर्तन केलं. ही सगळी फक्त जी उभी आहे, जी बोलतीये, ती फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याची कृपा, बाकी काहीच नाही. त्याच्या सत्तेनं आज मी या ठिकाणी उभी आहे. कदाचित त्या देवाला वाटलं असेल की वनिताताई अजून तुमच्या हातून खूप समाजाची सेवा बाकी आहे आणि शिराळा गावचं महिला सप्त्याचं कीर्तन सुद्धा बाकी आहे. एवढ्या लवकर कुठे चाललात? म्हणून कदाचित त्यानं आपल्याला वाचवलं असणार. आणि म्हणून आज ही जी कीर्तन भजन करते ही फक्त माझ्या वडिलांची परंपरा, माझ्या वडिलांची मिरास आहे. का देवा, माझ्या वडिलांची इच्छा होती का माझ्या मुली महाराष्ट्राच्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. आम्ही 3 जणी बहिणी आहोत आणि 3ही कीर्तनकारच आहे. अनिता, वनिता आणि सुनीता. बापानं 3च मुली घडवल्यात. माझी मोठी ताई अनिता ताई जाधव, छोटी आहे सुनीता ताई गजे. आणि 3ही बहिणी महाराष्ट्राच्या कीर्तनकार आहेत. पण दुर्दैव एकच, हे सगळं बघण्याकरता वडील जिवंत नाहीत. पण तुमच्या सगळ्या श्रोतू वर्गाच्या रूपानं, वारकरी संप्रदायाच्या रूपानं तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. अजूनही समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करेल. ज्यांच्या संपर्कातून इथे येण्याचा योग आला ते आमच्या आदरणीय भाऊ, नाव तुमचं? गौतम भाऊ आजवे यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचंही या ठिकाणी